मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हानं तालुक्यासह तालुक्यातील पठार भाग अक्षरशः होरपळून काढलाय. तर नागरिकांवर थेंब थेंब पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा चढत असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. जगण्यासाठी अन्नापेक्षा पाण्याची गरज अधिक असते. मात्र शासनाच्या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभारामुळे नागरिकांना आता पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय. तालुक्यासह पठार भागातील तब्बल 20 गावांना आणि त्यांच्या वाड्या वस्त्यांना सध्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. रोज 20 टँकर फिरत असले तरी तो पुरवठा अत्यंत अपुरा आहे. अनेक गावांमध्ये महिलांना पहाटेपासूनच हंडे घेऊन रांगेत उभं राहावं लागतंय. काही ठिकाणी टँकर येताच नागरिकांची झुंबड उडत असून पाण्यासाठी वाद, धक्काबुक्की आणि तणावाचे प्रकार घडत आहेत. प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून पाणीटंचाईचा विळखा आणखी घट्ट होत चाललाय. मे महिन्यातच अशी अवस्था असेल तर पुढील दिवसामध्ये जगायचं कसं, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारतायत. शासन आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ग्रामीण भागातील जनतेचा संयम आता संपत चाललाय. पठार भागात माणसांसोबतच जनावरांचेही हाल होत आहेत. तहानेनं व्याकुळ झालेली जनावरं, कोरड्या पडलेल्या विहिरी, बंद पडलेले बोरवेल्स, तळ गाठलेले तलाव आणि आटलेले ओढे, हे विदारक वास्तव सर्वत्र पाहायला मिळतंय. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता जनावरांना पाणी कुठून द्यायचं हा प्रश्न उभा ठाकलाय. शासनानं फक्त टँकर पाठवून जबाबदारी झटकण्याचा दिखावा करू नये, अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करतायत. वर्षानुवर्षे तोच पाणी प्रश्न निर्माण होत असताना कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत, याचं उत्तर प्रशासनानं द्यावं, अशी मागणी केली जातीये. जलसंधारणाची प्रभावी कामं, नवीन विहिरी, शाश्वत पाणीपुरवठा योजना, साठवण तलाव, जनावरांसाठी स्वतंत्र पाणवठे आणि टँकर संख्येत वाढ यासाठी तातडीनं निर्णय घेणं अत्यावश्यक बनलंय. पठार भागातील तहानलेल्या जनतेचा आक्रोश आता तीव्र होत असून येत्या काही दिवसामध्ये परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. शासनानं वेळेत ठोस पावलं उचलली नाही तर पाण्यासाठी तीव्र आंदोलन उभं राहण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. उन्हाचा कहर वाढत असताना शासनाचे डोळे आता तरी उघडणार का, असा संतप्त सवाल संपूर्ण पठार भागातून विचारला जातोय. सुखदेव गाडेकरसह सुभाष भाडेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे. ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.